नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात बघा ITIचे ऑप्शन फॉर्म भरणे बंद झालेले। आता पुढे काय करायचे आहे त्या संदर्भातचे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यासोबतच दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करून टाका आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ITIचं ॲडमिशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करणार आहे। ठीक आहे, तर बघा ITIच्या ॲडमिशन संदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, पहिली आणि महत्त्वाची माहिती म्हणजे अशी आहे, पहिल्या प्रवेश फेरीची मुदत या ठिकाणी 22 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली होती। 19 जुलैला अगोदरपर्यंत होती, 19 जुलैला जे काही वेळापत्रक आहे त्यानुसार, परंतु त्यानंतर त्या ठिकाणी 22 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली होती। म्हणजेच आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन देखील घेता येत होते। त्यासोबतच तुम्हाला ऑप्शन फॉर्म देखील आज 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी भरता येत होते। ऑप्शन फॉर्म भरणे देखील आता क्लोज झालेले आहे, त्यासोबतच ॲडमिशन करणे देखील आता क्लोज झालेले आहे। त्यामुळे आता डायरेक्टली दुसऱ्या प्रवेश फेरी जी आहे त्या प्रवेश फेरीला तुमचे त्या ठिकाणी ट्रेड जे ते तुम्हाला मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस त्या ठिकाणी ॲडमिशनची असणार आहे। आता बघा, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते आपण या ठिकाणी पाहूया। ऑप्शन फॉर्म भरणे जे ते बंद झालेले आहेत। प्रश्न बघा, पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। सर, मला पहिल्या लिस्टला प्लंबर लागला होता पण तो मला नको हवा होता, म्हणून सर मी नाही ॲडमिशन केलं आहे सर। आणि माझा 2 नंबरला ड्राफ्ट्समन सिव्हिल होता, तो पहिला केला, पण सर प्लंबर ऑप्शन होता 5 नंबरला, तो मी नाही त्या ठिकाणी काढला आहे सर। परत तोच नाही ना लागणार सर, किंवा तो काढल्याने मला काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही ना येणार सर? सेकंड लिस्टला तोच नाही ना येणार सर? सर प्लीज मार्गदर्शन प्लीज सर। बघा, सर्वांना सांगतोय, जर तुम्हाला तो ट्रेड घ्यायचा नसेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये त्याला टाकूच नका। ठीक आहे, रिस्क घ्यायची नाही आहे, कारण बघा ती जी काही लिस्ट आहे, जी काही अलॉटमेंट होत असते ती कॉम्प्युटर जनरेटेड अलॉटमेंट असते। तुमचं पर्सेंटेज म्हणजेच तुमची जी काही टक्केवारी त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट होत असते। तर त्यामुळे तुम्ही जो काही ट्रेड आहे, तुम्हाला जर त्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचंच नसेल तर तो ट्रेड तुमच्या ऑप्शन लिस्टमध्ये नसायलाच पाहिजे। म्हणजे विनाकारण बघा तुम्ही ॲडमिशन घेणार नाहीत आणि असे ट्रेड जर तुम्ही टाकून ठेवले तर तुमचे चान्सेस देखील जातात, म्हणजे तुमची ती फेरी देखील त्या ठिकाणी वेस्ट जाते, वाया जाते। त्यामुळे तुम्हाला ज्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचे तेच ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे, तरच त्या कॉम्प्युटरला समजेल, म्हणजे जी काही सिस्टम जनरेटेड त्या ठिकाणी अलॉटमेंट लिस्ट असेल त्यामध्ये तुमचा नंबर लागू शकेल। जर तुम्ही विनाकारण कुठलेही जर ट्रेड त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्ममध्ये भरलेत तर विनाकारण तुमची ती फेरी देखील वाया जाते आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल तो देखील तुम्हाला चुकीचा त्या ठिकाणी मिळू शकतो। त्यामुळे बघा, आता ह्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरणे बंद झाले आहेत, परंतु यापुढची जी काही फेरी असेल त्यामध्ये असा प्रकार कोणीही विद्यार्थ्यांनी करू नये। अतिशय महत्त्वाचं होतं सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न, त्यासाठी आपण घेतला होता। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न असा आहे बघा, पहिल्या राऊंडमध्ये काही लागेल नाही तर तसे ऑप्शन फॉर्म सेम राहू द्यायचे का आपल्याला तेच ठेवायचे आहे तर तसेच ठेवू शकतो का? हो, तुम्हाला पहिल्या राऊंडला जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले होते तेच तुम्ही ठेवू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे तर तुम्ही चेंजेस करू शकता, जर नसेल वाटत तर तुम्ही तेच ठेवू शकता। ठीक आहे, त्यामध्ये कुठलाही बदल नाही केला तरी देखील ते ग्राह्य धरले जात असतात। आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न असा आहे, सर माझा पहिल्या लिस्टला नंबर लागला नाही आहे आणि मी दुसरी लिस्टला ऑप्शन फॉर्म भरला आहे, तर दुसरी लिस्ट कधी लागणार प्लीज सर सांगा। सर मी 4 ट्रेड घेतले आहे, यामध्ये बघा संपूर्ण ट्रेड त्यांनी सांगितलेले आहेत, इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमॅन, प्लंबर। तर माझा नंबर लागू शकतो काय? मला 10thला 64.40% आहेत, तर माझा नंबर 4 ट्रेडपैकी 1ला लागू शकतो का? हो, निश्चितच लागेल तुमचा ट्रेड, त्याबाबत काळजी करू नका। परंतु या ठिकाणी बघा, जी काही दुसरी लिस्ट आहे ती दुसरी लिस्ट या ठिकाणी 27 तारखेला लागणार आहे। सर्वांनी लक्षात घ्या, सर्वांना या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे, दुसरी जी लिस्ट असेल ज्यामध्ये तुम्हाला ट्रेड मिळतील तर ती लिस्ट असणार आहे 27 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी SMS यायला सुरुवात होऊन जाईल। म्हणजे सकाळपासूनच तुम्हाला SMS यायला त्या ठिकाणी सुरुवात होऊन जाईल। तुम्हाला ज्यांना ट्रेड मिळाला असेल त्यांना SMS त्या ठिकाणी यायला सुरुवात होऊन जाणार आहे। जसेच तुम्हाला SMS येईल तसेच तुम्ही कमेंट करून टाकायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी अपडेट देखील कळून जाईल की जे काही SMS आहे ते यायला सुरुवात झालेली आहे म्हणून। त्याबरोबर मी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे। तर 27 तारखेला तुमची दुसरी लिस्ट असणार आहे। पुढचा प्रश्न असा होता बघा, सर सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्म भरण्याची लास्ट डेट कोणती होती? बघा, सुरुवातीला 19 तारीख होती, त्यानंतर 22 जुलैपर्यंत जे काही प्रवेश फेरीचे ॲडमिशन आहेत त्या संदर्भात तारीख वाढवण्यात आली होती। तर 22 जुलै म्हणजे आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत होती, आता ते या ठिकाणी क्लोज झालेले आहेत। पुढचा प्रश्न आहे,
बघा प्रश्न असा आहे, सर अलॉटमेंट लागले प्रायव्हेट कॉलेज ट्रेड वायरमन, पण मला नाही घ्यायचे आहे. आता मी ऑप्शन फॉर्मसाठी पात्र आहे का सर प्लीज? बघा, जर तुम्हाला पहिल्या नंबरचा लागला असेल तर तुम्ही पात्र नाही आहेत. जर दुसऱ्या नंबरपासून म्हणजे 2 पासून ते 100पर्यंत कितवाही लागला असेल तर तुम्ही पात्र आहात. परंतु ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत देखील आता संपलेली आहे. त्यामुळे तुमच्या पहिल्या राऊंडला जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता तोच ऑप्शन फॉर्म तुमचा सेकंड राऊंडला देखील त्या ठिकाणी पकडला जाणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मी सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरला नाही आहे तर त्यांनी काळजी करू नका. तुमचा पहिल्या राऊंडला जो काही ऑप्शन फॉर्म होता तो सेकंड राऊंडला पकडला जातो. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शेवटचा प्रश्न आहे. सर मी रजिस्ट्रेशन केलं आहे बट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं नाही आहे सर आणि मला ॲडमिशन घ्यायचं आहे सर. ITIला तर आम्हाला ITIला घेता येईल का सर? सांगा सर प्लीज. माझं 1 वर्ष वेस्ट जाईल सर, प्लीज रिप्लाय. बघा, यांनी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु ॲडमिशन कन्फर्म केलेलं नाही. जवळच्या शासकीय किंवा खाजगी ITIमध्ये जाऊन त्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांचा जो काही नंबर वगैरे तो लागलेला नाही आहे. ठीक आहे, ॲडमिशन कन्फर्म केलं नाही म्हणजे त्यांचा अर्ज त्या ठिकाणी अपूर्ण पकडलेला आहे. ठीक आहे, आता त्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांनी काय करायला, तर बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल, 1 वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल तर 4थ्या फेरीनंतर तुम्ही या ठिकाणी आपला जो काही व्हिडिओ तो बघत राहा. 4थ्या फेरीनंतर तुम्हाला अपडेट मी देईल तुम्हाला कशा पद्धतीने ॲडमिशन करता येईल म्हणून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने संपूर्ण जे काही डाऊट्स आहेत ते तुमचे क्लिअर झाले असतील. संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो होतो. त्याचबरोबर अजूनही काही नव्याने डाऊट असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ते नक्कीच त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.